नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. दिल्लीतल्या जंतर मंतर इथे जे आंदोलन झालं नीट पेपर फुटी प्रकरणीचं, ते आंदोलन झाल्यानंतर त्यातली पहिली जी मागणी होती ती पूर्ण झाली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि मग हे आंदोलन संपलं. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला असं दाखवण्यात येत होतं. अनेक लोक तिथे जात होते, विशेषतः वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक तिथे त्या आंदोलनाला भेटी द्यायला जात होते. प्रामुख्याने कॉक्रोच जनता पार्टीचे जे कोणी सदस्य होते, अभिजित दिपकेपासून, या सगळ्यांना भेटत होते, त्यांना पाठिंबा देत होते, काही काळ त्यांच्याबरोबर बोलत होते. आणि केवळ राजकीय पक्षांचाच पाठिंबा नव्हता, तर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा देत होते. प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातले अनेक कलाकार हे त्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसले. काही लोक तिकडे गेलेसुद्धा आणि त्यांनी पाठिंबा दिला. पत्रकार, विचारवंत, लेखक हे सगळे जंतर मंतरला गोळा झाले होते आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देत होते. त्यांचे फोटो, व्हिडिओ, त्यांनी लिहिलेल्या पोस्ट हे सगळं प्रचंड व्हायरल होत होतं, चर्चा होत होती. आणि किती हे सगळे लोक संवेदनशील आहेत याची खूप चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या जर चित्रपट किंवा नाट्यक्षेत्रातले असे जर कलाकार पाहिले तर ते सुद्धा हिरिरीने या सगळ्या कामामध्ये सहभागी झालेले होते. स्पृहा जोशी ही एक अभिनेत्री, तिने सुद्धा अशी कविता केली की कसं संवेदनशीलता हरवलेली आहे, कसं बोलू दिलं जात नाही आहे, सगळ्यांचे आवाज दडपले जात आहेत, सगळीकडे लोक कसे आक्रंदन करत आहेत पण त्यांचा आवाज कोणी ऐकायला नाही आहे, अशा अर्थाची एक कविता केली तिने. तिला बहुतेक ते आंदोलन पाहिल्यावर ती कविता स्फुरली असावी आणि त्या कवितेची चर्चा झाली. सुमित राघवन, त्याची पत्नी, हे दोघांनाही या आंदोलनात सहभागी व्हावंसं वाटलं. त्यांनी त्याविषयी अगदी भरून आल्यासारखी एक पोस्ट केली, व्हिडिओ केला आणि त्यावर सुद्धा ते बोललेले आहेत. हास्यजत्रेमधले समीर चौगुले यांनी काही पोस्ट लिहिल्या आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला. इथे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा आपण पाहिलं की हे आंदोलन जंतर मंतरचे यशस्वी ठरल्यानंतर ठाकरे बंधूंनी इकडे अभिनंदन सभा घेतली, त्याच्यातही काही कलाकार सहभागी झाले, अतुल कुलकर्णी वगैरे, आणि त्यांनी तिरंगा वगैरे फडकवत त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तेव्हा हे सगळे सेलिब्रिटी सहभागी झाले. वेगवेगळ्या पद्धतीने ते आपले विचार, भावना मांडत होते आणि किती संवेदनशील आपण आहोत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत. कसं विद्यार्थ्यांना दडपशाहीने दाबलं जाते, विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतोय, विद्यार्थ्यांचे प्रश्न कोणीच ऐकून घेत नाही आहे, हे विद्यार्थी जे ते शिक्षणापासून एक प्रकारे वंचित राहत आहेत, योग्य सुविधा त्यांना मिळत नाही आहेत, याविषयी हे सगळे अभिनेते, नेते हे सगळे संवेदनशील झाले होते अचानक. आता आपण पाहतोय की जंतर मंतरचं आंदोलन संपलेलं आहे. आता आंदोलन सुरू आहे ते झारखंडमध्ये. प्रश्न तोच आहे, पेपरफुटीचाच मुद्दा आहे, फक्त तो तिकडच्या पेपरफुटीचा मुद्दा आहे, नीटचा नाही. तिकडच्या परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत, विद्यार्थी तिकडे आंदोलन करतायत, पण तिकडे असं कोणत्याही जंतर मंतरला जे काही घडवण्यात आलं, काही बाहेरचे लोक त्याच्यात घुसले होते, त्यांनी पोलिसांना मारहाण केली, पोलिसांनी लाठीचार्ज केला, तसं तिकडे आंदोलन हाताबाहेर गेलेलं नाही. तिकडेही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, तिकडेही विधानसभेवर एक प्रकारे त्यांनी मार्च काढला, त्यांच्यावरही लाठीचार्ज झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तेच आहेत, ते देखील उपोषणाला बसलेले आहेत, ते देखील आपले जे काय भावना आहेत त्या व्यक्त करतायत, तळमळ व्यक्त करतायत. त्यांनी मात्र कोणाचा राजीनामा मागितलेला नाही. पण या सगळ्या प्रकरणाची, पेपरफुटीची चौकशी व्हावी, CBIची चौकशी व्हावी, पेपर लीक झाल्यानंतर ते परीक्षा रद्द करा, नव्याने परीक्षा घ्या, अशा त्यांच्या मागण्या आहेत. पण त्या काय अजून सरकारने पूर्ण केलेलं नाहीत, त्यामुळे आंदोलन सुरू आहे. पण एवढं सगळं तिथे झारखंडला घडतंय, त्याची चर्चा होते. पण महाराष्ट्रातला हे जे सेलिब्रिटी जे जंतर मंतरला गेले म्हणा किंवा इथून पाठिंबा देत होते, ते कोणीच तिकडे गेलेले नाहीत किंवा ना त्यांनी इथून पाठिंबा दिला आहे, ना त्यांना आता कविता स्फुरत आहेत,
ना त्यांना पोस्ट लिहाव्याशा वाटत आहेत, ना डोळे भरून आलेल्या त्यांना कोणते व्हिडिओ बनवायचे आहेत, काही दिसत नाही. ना त्यांना कोणी प्रश्न विचारत, बाबा आत्ता तुम्ही का बोलत नाही आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की हे सगळे कलाकार गेले कुठे, कोणत्या ठिकाणी लपलेले आहेत, ते का यावर बोलत नाहीत. जर त्यांची संवेदना ही विद्यार्थ्यांच्या प्रती होती की विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, विद्यार्थ्यांचं पेपरफुटीमुळे नुकसान झालेलं आहे, शिक्षण क्षेत्रात आहे घोळ कसे चालतात, घोटाळे कसे चालतात, हा जर मुद्दा असेल तर झारखंडमध्येही तेच आहे. अनेक ठिकाणी ते होत असतं, अनेक राज्यांमध्ये होत असतं. वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटत असतात, कोण ना कोण घोटाळे करत असतात, त्यातले अधिकारीच प्रामुख्याने घोटाळे करत असतात. अनेक गुन्हेगारांना हाताशी धरून ते केलं जात असतं. पण प्रश्न सगळ्या राज्यात असतो, असं नाही की फक्त ठराविक परीक्षांमध्येच ते होतं, ठराविक सरकारच्या काळातच होतं. झारखंडमध्ये काँग्रेसचं आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांचं सरकार आहे, सोरेन हे मुख्यमंत्री आहेत. पण आता तिकडे एवढं आंदोलन सुरू आहे, तिकडे सुद्धा लाठीचार्ज होतोय, विद्यार्थी जखमी झालेले आहेत, उपोषण करतायत, त्यांनाही हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. पण एकही पोस्ट महाराष्ट्रातून आली नाही. ना स्पृहा जोशीला कोणती कविता स्फुरली, ना हेमंत ढोमेला काही लिहावंसं वाटलं, ना सुमित राघवनने काही व्हिडिओ बनवला. आता प्रामुख्याने कॉक्रोच जनता पार्टी जी या सगळ्या आंदोलनाचं एक प्रकारे आपण म्हणू की पाया होता, ज्यांनी हे जंतर मंतरला आंदोलन केलं, ते सुद्धा अजून गेलेले नाहीत. आंदोलन कधीच संपलं जंतर मंतरचं, तेव्हापासून जो काही टायफॉईड झालेला आहे सगळ्यांना, तो काय अजून उतरलेला नाही. ते सगळीकडे फिरतायत, भेटीगाठी करतायत, मुलाखती देत आहेत, पण झारखंडला काही जात नाहीत. ते इथूनच व्हिडिओ बनवतात, त्यांना पाठिंबा देतात, लाठीचार्ज करणं कसं चुकीचं आहे वगैरे सांगतात, पण तिथे कोणीच जायला तयार नाही. ते कारण काय माहिती नाही. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की हे कलाकार नेमके गेले कुठे, कुठे गायब झाले अचानक. त्यांना आता अचानक त्यांची प्रतिभा सगळी आटली का, त्यांना का याच्यावर काही बोलावंसं वाटत नाही आहे. मग प्रश्न निर्माण होतो की सोयीस्कर भूमिका असेल का, तर असलीच पाहिजे. जर ती सोयीस्कर भूमिका नसती, ती जर सगळ्या कुठल्याही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल ते संवेदनशील असते, त्यांना काहीतरी दुःख वाटत असतं की प्रश्न विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे आहेत, गंभीर आहेत, शिक्षणाचे प्रश्न गंभीर आहेत, त्यावर बोललं पाहिजे, त्यावर आपण व्यक्त व्हायला पाहिजे. आणि कुठल्याही राज्यातला असो प्रश्न, कुठल्याही राज्यातले विद्यार्थी असो, त्याविषयी आपण बोलूच, हे त्यांनी ठरवलं असतं आणि तसं दिसलं असतं तर हरकत नव्हती. पण जंतर मंतरचं आंदोलन संपल्यानंतर हे सगळे जे आहेत ते गायब झाले, कोणीच त्यावर बोलत नाही. मग प्रश्न निर्माण होतो की यांना काही कोणी स्पॉन्सर असतं का, कोणी प्रायोजक असतं का, की बाबा आता इथे आंदोलन आहे, हे आपल्याला आंदोलन वाढवायचं आहे, हे आंदोलन जे आहे त्याची चर्चा व्हायला पाहिजे, तुमच्या पोस्टची चर्चा व्हायला पाहिजे, तुमच्या पोस्ट व्हायरल व्हायला पाहिजेत, तुमच्या कविता लेख हे व्हायरल व्हायला पाहिजेत, त्या दृष्टीने तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही काहीतरी लिहा. त्याला म्हणजे आपण शब्द वापरतो सुपारी. प्रामुख्याने कलाकार अशा सुपाऱ्या घेत असतात. कोणी बोलवलं उद्घाटनाला की जातात, कोणी कार्यक्रमाला बोलवलं की जातात, कुठे पुरस्कार वितरणाला जायचं म्हटलं की जातात. बरेचसे त्यांचे कार्यक्रम हे सुपारी जे असतात त्याचंच त्यांचे सगळे कार्यक्रम ठरलेले असतात. नाटक करणं, अभिनय करणं किंवा चित्रपटात काम करणं हे फार कमी असतं. हे अशाच कार्यक्रमांसाठी त्यांचा वेळ जात असतो. मग तसं काही या कलाकारांचं आहे का, त्यांना अशी कोणती सुपारी मिळाली का, बाबा जंतर मंतरसाठी तुम्ही तुमच्या प्रतिभा ज्या आहेत त्या बाहेर काढा आणि व्यक्त व्हा, बाकीच्या वेळेचं आम्हाला माहीत नाही, पण इथे मात्र व्यक्त व्हा तुम्ही. त्या पद्धतीने ते व्यक्त झालेले आहेत का, तर तसंच म्हणता येऊ शकतं. कारण जर खरोखरच त्यांना संवेदना असती, जर खरोखरच त्यांना काही वाटत असतं, तर त्या आंदोलनाबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलं असतं, त्याबद्दल सुद्धा त्यांच्या पोस्ट व्हायरल झाल्या असत्या, त्याविषयी तेवढीच संवेदना त्यांनी दाखवली असती, दुःख दाखवलं असतं. पण तसं काहीच झालं नाही. या निमित्ताने आणखी एक नाट्यक्षेत्रातले कलाकार प्रशांत दामले यांची सध्या खूप चर्चा सुरू आहे. त्यांचा तर तसं काही जंतर मंतरचे संबंध नव्हता, ते का तिकडे गेले नव्हते की त्यांनी कोणती भूमिकाही व्यक्त केली नव्हती. आत्ता त्यांची एक मुलाखत झाली आणि ती मुलाखत अर्थात त्यांच्या नाट्यक्षेत्रातली योगदान असेल त्याविषयी असेल किंवा त्यांचं भविष्यातलं काय ते करणार आहेत प्रोजेक्ट्स असतील त्याविषयी असेल, आणि आत्ता अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष झाले त्या निमित्ताने असेल. पण त्याच्यात प्रश्न आला तो जंतर मंतरचा, की जंतर मंतरच्या आंदोलनाबद्दल काय वाटतं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आंदोलन जे आहे त्याच्यामध्ये असं अनेक वेळेला होतं की 50 जण सहभागी असतात, त्यातल्या 10 जणांनाच फक्त आंदोलनाबद्दल माहिती असतं, आणि ते वास्तव आहे. अनेक आंदोलनात असे लोक आलेले असतात, हौशे गौशे असतात, जे आंदोलन बघायला आलेले असतात,
कुठलाही झेंडा घेऊन ते झेंडा फडकवत असतात, कुठलेही पोस्टर त्यांनी हातात दिले की ते घेऊन फिरत असतात, काही रील बनवण्यासाठी आलेले असतात, काहींना व्हिडिओ बनवायचे असतात. अनेक लोक अशा पद्धतीने आंदोलनात सहभागी होतात. काहींना जेवणासाठी आलेले असतात. खानपानाची सोय असेल तर चला काही दिवस तरी आपले चांगले जातील, 2 दिवसाचं जेवण, 2 वेळचं जेवण आपल्याला मिळू शकेल, या उद्देशाने येतात. त्यामुळे त्यांनी म्हटलं ते वास्तवच आहे की 100 जण असतील तर त्यातल्या 90 जणांना माहिती नसतं काय आहे ते. आणि तिथे अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले किंवा नीटचा फुल फॉर्म काय तर कोणाला माहिती नव्हता. असे अनेक लोक होते. आणि अशा अनेक आंदोलनातील हे लोक असतात की ज्यांना त्या विषयाबद्दल माहितीही नसतं काय विषय आहे. त्या दृष्टीने प्रशांत दामले यांची भूमिका योग्य होती की 10 लोकांनाच माहिती असतं, मग त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांनी त्या विषयावर बोललं पाहिजे, सरकारने त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे, कारण ते विषय मांडू शकतात नीट, ते नीट बोलू शकतात. पण काही लोकांना नीटचा फुल फॉर्मसुद्धा माहिती नसतो, ते आंदोलनावर काय बोलणार आणि ते आंदोलनात सहभाग घेऊन करणार काय. मग आपल्याला तसे लोक पाहायला मिळतात जे जंतर मंतरवर पाहायला मिळाले, जे मोदींना अत्यंत घाणेरड्या शब्दात शिव्या घालतात. त्यांचा काय नीटशी संबंध होता, पेपरफुटीशी? ते शिव्या घालण्यासाठी तिथे आले होते आणि ते स्वतः सांगत होते की आम्हाला लोक सांगत होते तुम्ही बोला, यावर शिव्या द्या, घाणेरडं बोला. त्यांचे व्हिडिओ करून ते टाकले जात होते आणि ते शिव्या देत होते. आता असे लोक त्या आंदोलनात असून काय नसून काय, काय उपयोग आहे? त्यामुळे प्रशांत दामलेंची भूमिका योग्य आहे. जे लोक तिकडे आंदोलनात असतात त्यांना त्या आंदोलनाविषयी माहिती असली पाहिजे, ते त्याबद्दल संवेदनशील असले पाहिजेत खरोखरच, तरच ते आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने एक प्रकारे म्हणू शकतो एकरूप होऊ शकतील. पण ज्यांना काही माहितीच नाही, ते फक्त टाईमपाससाठी येतात, एक दिवस येतात, व्हिडिओ बनवतात, घरी निघून जातात. त्यांचं काय करायचं? त्यामुळे त्यांचा तो मुद्दा योग्य आहे, पण त्यांनी हा मुद्दा फक्त मांडला. बाकी मुलाखत जी आहे ती वेगवेगळ्या विषयांवर असेल, पण फक्त तेवढाच मुद्दा जो जंतर मंतरवर ते काय झालं याविषयी बोलले, तोच इतका व्हायरल झाला. आणि मग सगळ्यांनी टीका करायला सुरुवात केली. प्रशांत दामलेंचा अभिनय प्रशांत दामलेला येतो का, हे काही लोक बोलायला लागले. एका दैनिकामध्ये, मी दैनिकाच्या वेबसाईटवर असा लेख प्रसिद्ध झाला, त्या दैनिकातही तो प्रसिद्ध झालेला असणार. त्याच्यात प्रशांत दामलेंची एक प्रकारे हजामत करण्यात आली. त्यांना अभिनय येतो का, त्यांना गाता येतं का, आणि ते कसं काय असं बोलू शकतात जंतर मंतरच्या बाबतीत. अभिनय येत नसता तर त्यांना त्या कार्यक्रमात मुलाखतीसाठी बोलवलं नसतं. जे लेख लिहिणारे आहेत त्यांना बोलवलं नसतं का तिथे मुलाखतीला? पण त्यांची योग्यता लायकी नाही म्हणूनच प्रशांत दामलेंना बोलवलं ना तिकडे. प्रशांत दामले अभिनय करतात आणि किती केला अभिनय हे जे लिहिणारे आहेत त्यांना माहिती नसेल. त्यांनी अद्याप अभिनय म्हणजे काही बघितलं नसणार ना, त्यांना नाट्यक्षेत्राची माहिती असणार. तर अशा उथळ विचारांच्या लोकांनी लेख लिहिले की त्याच्यावरनं त्या दैनिकाची किंवा काय जे कोणी माध्यम असेल, मंच असेल, त्यांची लायकी लोक काढायला सुरुवात करतात. मग तर प्रशांत दामलेंच्या नाट्य अनुभवावर किंवा त्यांनी नाट्यक्षेत्रात केलेल्या योगदानावर प्रश्न विचारणारे लोक आले, जे स्टेजवर उभेसुद्धा राहू शकणार नाहीत. 400-500 लोकांजवळ उभे राहिले तर पाय थरथर कापायला लागतील. असे लोक दामलेंचा अभिनय कसा आहे यावर बोलतायत, हे पाहून हसायला येतं. बरं, दामले हे काही आंदोलनाबद्दल कुठलंही भाष्य केलेलंच नाही त्यांनी यापूर्वीसुद्धा. फक्त प्रश्न विचारला म्हणून त्यांनी भूमिका मांडली की आंदोलनात जे सहभागी होतात त्यांना आंदोलनाबद्दल माहिती पाहिजे, आणि बरोबरच आहे ते. ज्यांना माहिती नाही त्यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये. मग त्यांना प्रश्न विचारतायत की त्यांचं जे नाटक होतं गेला माधव कुणीकडे, यावर आधारित प्रश्न विचारला गेला की दामले गेले कुणीकडे. मग आता हे जे कलाकार आहेत जंतर मंतरच्या आंदोलनाच्या वेळेला ज्यांची प्रतिभा जागृत झाली होती, संवेदना जागृत झाली होती, ते कुठे गेले? तो प्रश्न खरा आहे. दामले तर कोणत्याही आंदोलनात सहभागी नव्हते, ना ते पोस्ट लिहित होते, ना व्हिडिओ बनवून रडत होते की विद्यार्थ्यांना न्याय द्या म्हणून. मग हे कलाकार मात्र रडत होते दिवस रात्र, ते पोस्ट लिहित होते. ते कुठे गेलेले आहेत आता? का त्यांची संवेदना, त्यांची प्रतिभा ही जिकडे भाजपचं सरकार असते त्यावेळेला जागृत होते, आणि काँग्रेसचं सरकार असले की प्रतिभा अचानक गायब होते. काही सुचेनासं होतं, काही लिहिताच येत नाही, व्हिडिओज बनवता येत नाही, डोळ्यातून अश्रूच येत नाहीत. असं काय होतं का? ते त्यांनी सांगितलं पाहिजे
की झारखंडचे विद्यार्थी आहेत त्यावेळेला आम्हाला काही सुचेनासच झालं, आम्हाला काही लिहिताच येत नाही आता, की त्यांना स्पॉन्सर मिळालं नाही, की त्यांना सुपारी मिळाली नाही. हे प्रश्न लोक विचारणार आहेत आता आणि विचारत आहेत. या संवेदनशीलता जी असते ती सगळीकडेच दाखवायची. जर राजकारणच करायचं असेल तर मग ती टीका सहन करा आणि मग तुम्ही सोयीस्कर भूमिका घेता हे स्पष्ट होतं. मग एरवी म्हणायचं कलाकाराने कसं संवेदनशील असलं पाहिजे, कलाकाराने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, पण त्याच्या पुढची एक ओळ जी असते ती सांगितली जात नाही की कलाकाराने मोदींच्या विरोधात बोललं पाहिजे, कलाकाराने मोदींच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे, तर तो कलाकार, नाहीतर तो कलाकार नाही. मग तेच कदाचित ह्या सगळ्या कलाकारांनी केलं असेल की जंतर मंतरवर भूमिका व्यक्त करायची, झारखंडच्या वेळेला गप्प बसायचं. आणि तुम्ही गप्पच बसलात, कुठल्या आंदोलनात काही बोलला नाही तर काहीच हरकत नाही. प्रत्येकानेच काय बोललं पाहिजे असं नाही. जे प्रशांत दामले म्हणाले तेच की आपल्याला माहिती असेल आंदोलनाबद्दल, त्याविषयी काही भावना असतील, त्याविषयी खरोखरचा अभ्यास असेल तर बोललं पाहिजे. म्हणूनच प्रशांत दामले कुठल्याच आंदोलनाबद्दल काहीच बोलले नाहीत ना, त्यांनी कुठली पोस्ट लिहिली. जर त्यांना आंदोलनाबद्दल काही माहिती असेल तर ते बोलले असते. पण काही लोकांना माहिती काही नसतं पण बोलायचं खूप असतं. मग दाखवायचं आपल्यामध्ये किती संवेदना आहे, ओसंडून वाहते, पण माहिती काही नसतं त्याच्याबद्दल. ना तो विषय माहिती असतो ना खरोखरची संवेदना असते, पण उगाच बोलायचं. तशी काही लोकांची अवस्था आहे. त्यामुळे प्रशांत दामलेंवर टीका करण्यापेक्षा हे जे सगळे कोणी लोक आहेत ज्यांनी जंतर मंतरच्या वेळेला आपली प्रतिभा दाखवली, ते आज कुठे झारखंडच्या वेळेला गायब झालेले आहेत ते विचारलं पाहिजे. ते कुठे कुणीकडे गेलेत? त्यांच्या कविता आता आम्हाला ऐकायच्या आहेत. त्यांनी त्या कविता लिहाव्यात, त्यांनी लेख लिहावेत, पोस्ट लिहाव्यात, व्हिडिओ बनवावेत, असं लोकांना आता वाटतंय. त्याची आता लोक वाट बघतायत. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.